बघा ती मुलगी आहे, पेन्सिल घेतलेली आहे, विचार करते, पुढं पुढं काय घेतलेलं आहे, पुस्तक पण आहे समोर, आणि यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे बघा. पहिल्यांदाच तुम्हाला टोला मारलाय, मेंदूचा वापर करा. फर्स्ट बघा, लुक ऍट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पिरियड. आता जो पाठीमागचा जो चार्ट आहे काढा, त्यातला थर्ड पिरियड जो आहे की नाही, आवर्तन क्रमांक 3, जे आडवी लाईन आहे, अशी रांग आहे, त्याला आपण काय म्हणतोय, पिरियड नंबर 3. मराठीमध्ये काय म्हणायचं, आवर्तन क्रमांक 3. आडव्या ओळींना काय म्हणायचं आहे, आवर्तने. कुठे आहे तो चार्ट, दाखवा मला. पाठीमाग बघ, तुझ्या पाठीमाग बघ, राजमग, ते माग बघ. आता बघा, यामध्ये थर्ड पिरियड पहा, क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. त्यामधले मेटल्स कोणते, नॉन मेटल्स कोणते, असं क्लासिफाय करायचे. तर आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, जी झिगझॅग लाईन दिसते त्यामध्ये, त्या चार्ट मध्ये मोठा जो चार्ट आहे, हेनरी मोसलीने दिलाय बघा, पाठीमागे चार्ट तो मोठाचे मोठा आहे. त्यामध्ये ही जी झिगझॅग लाईन आहे, झिगझॅग लाईनच्या जे डाव्या साईडला आहे त्याला आपण नागमोडी रेषा म्हणतो मराठीमध्ये. त्याच्या डाव्या साईडला, लेफ्ट साईडला कोण आहेत, मेटल्स आहेत, आणि राईट साईडला कोण आहेत, नॉन मेटल्स आहेत. आणि बरोबर बाउंड्रीला कोण आहेत, मेटलाइट्स. म्हणजे डावीकडे धातू, उजवीकडे अधातू, आणि बाउंड्रीला लागून कोण आहेत, मेटलाइट्स. तर यामध्ये एकच मेटलाइट दिसते आपल्याला, सिलिकॉन. आणि जे आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. हे काय, जरा चार्ट बघा. चार्ट तुम्हाला दाखवू का, बघा इकडे या, समोर या, इकडे बघा, पाठीमागे दिसते का हा चार्ट. त्यामध्ये तिसरी ओळ बघा, तिसरी ओळ कुठून स्टार्ट आहे, सोडियम पासून. सोडियम पासून कुठेपर्यंत बघा, सोडियम पासून मॅग्नेशियम आहे का, मॅग्नेशियम नंतर ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन. दिसले का, हा आडवी ओळ रे, इथून सोडियम पासून कुठे आहे, हे 1 अशी, 2, हे 3, दिसते का, ही दिसले का, तिसरी रांग. आणि मी दिसली, ज्यांना दिसत नाही बघा, ही फळ्यावर बघा, ती तयारी अगोदरच करून ठेवला, ज्यांना दिसत नाही त्यांनी पुढे बघायचं. आता यामध्ये काय पॉईंट दिलाय बघा, जे डावीकडे आहे ह्या झिगझॅग लाईनच्या, ते काय मेटल्स आहेत, आणि जे उजवीकडे आहेत ते नॉन मेटल्स. आता मेटल्स म्हणजे धातू, जे चमकतात, आणि जे चमकत नाहीत ते अधातू. त्यामध्ये वायू असेल, गॅसेस असतील, बरोबर आहे का. आता यामध्ये काय, ह्याची वैशिष्ट्य काय, अनेक प्रश्न तुम्हाला काय विचारलाय. पहिल्यांदा क्लासिफिकेशन करा म्हणून सांगितलं, मी क्लासिफिकेशन केलं इथं, मेटल्स कुठले, नॉन मेटल्स कुठले, मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आता दुसरा प्रश्न काय विचारलाय बघा, त्यामध्ये ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर द मेटल्स, लेफ्ट ऑर साइड. तर कोणत्या बाजूचे धातू आहेत, उजव्या बाजूचे धातू आहेत का डाव्या बाजूचे धातू आहेत, डाव्या बाजूचे. लेफ्ट साइड आर मेटल्स अँड राईट साइड आर नॉन मेटल्स. डाव्या बाजूचे धातू, उजव्या बाजूचे अधातू. हे लक्षात ठेवा. ऑन विच साइड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स. तर आवर्तनाच्या कोणत्या बाजूला तुम्हाला अधातू आहेत, नॉन मेटल्स आहेत. नॉन मेटल्स कुठले आहेत बघा, उजव्या बाजूला फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन. हे झिगझॅग लाईनच्या उजव्या बाजूला आणि झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला जे आहे ते सांगितलं तुम्हाला. आता खाली जे सगळं उत्तर खाली दिलेत बघा, तिथंच बघा सांगितलेलं आहे. तो खाली म्हणजे काय करायला, पानं पलटायची नाही, सांगितलेला पॉईंट सोडला, दुसरीकडे धडपडलेले. आता बघा म्हटलं, आता कुठं बघतात बघा. इट इज सीन दॅट द मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट. ते पाहिलं की आपण जे धातूची मूलद्रव्ये आहेत ते कुठं आहेत, डावीकडे आहेत. सोडियम आणि मॅग्नेशियम बघा, ते दिले का बाजू, 2 ला अंडरलाईन करा, सोडियम मॅग्नेशियमला अंडरलाईन करा. त्यामध्ये सोडियम मॅग्नेशियमला अंडरलाईन करा, इथे बघा, इथं 16, इथं मॅग. सोडियम मॅग्नेशियमला केलं का अंडरलाईन, बुक कुठं आहे, आणखी लवकर. द नॉन मेटॅलिक एलिमेंट सच एज, पुढे बघा, नॉन मेटॅलिक एलिमेंट सच एज सल्फर, क्लोरीन आर टुवर्ड्स द राईट. उजव्या बाजूला कोण आहे सांगा, हो इथं सल्फर आहे, क्लोरीन आहे, ऑर्गॉन आहे. तिने 2च दिलेत, मी भरपूर सांगितले तुम्हाला. द मेटॅलॉइड एलिमेंट सिलिकॉन लाईज इन बिटवीन दीज 2 टाइप्स. बघा सिलिकॉन कुठे आहे बघा, सिलिकॉन या दोघांच्या मध्ये बसलाय आहे का. इकडे कोण मेटल्स, इकडे कोण नॉन मेटल्स, आणि या दोघांच्या मध्ये कोण आहे, सिलिकॉन. आणि सिलिकॉनलाच काय म्हणायचं आहे, मेटलॉइड. धातू
सदृश मेटल म्हणजे काय धातू सदृश एलिमेंट आहे हा. म्हणजे धातू सदृश म्हणजे दोघांचे पण गुणधर्म असणार आहे. इकडच्याचा पण जरा सहवास लागला, इकडचा पण जरा सहवास लागला, मग काय झालं सिलिकॉन तयार झाला. म्हणजेच काय धातूचे पण गुण आहेत आणि अधातूचे पण गुण आहेत पुरामध्ये सिलिकॉन मध्ये. आता नेक्स्ट घ्या. अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्वड इन अदर पिरियड्स. सिमिलर पॅटर्न असाच पॅटर्न हा झाला पहिल्या पिरियड मध्ये, पहिल्या आवर्तनामध्ये झाला. तसंच दुसऱ्या आवर्तनामध्ये पण होऊ शकतो. दुसरं आवर्तन काय आहे त्याच्या खाली आहे, त्याच्या खाली तिसरं आवर्तन आहे. असं सगळ्या आवर्तनामध्ये पण हाच पॅटर्न दिसतो. म्हणजे डावीकडे कोण, डावीकडे कोण, उजवीकडे कोण, मध्ये कोण. आता त्यामध्ये नेक्स्ट बघा. इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन सेपरेट्स द मेटल्स फ्रॉम नॉन मेटल्स इन द पिरियडिक टेबल. बघा झिगझॅग लाईन ही नागमोडी रेषा आहे. नागमोडी रेषामुळे दोन भाग झाले, धातू वेगळे झाले, अधातू वेगळे झाले. त्यानंतर नेक्स्ट आता यामध्ये बघा नेक्स्ट पुढे काय सांगितलेलं आहे. एलिमेंट्स अपीयर, तो पॉइंट क्लिअर करून घ्या. एलिमेंट्स अपीयर टू हॅव अरेंज्ड इन सच वे दॅट द मेटल्स आर ऑन द लेफ्ट साइड ऑफ दिस लाइन, नॉन मेटल्स ऑन द राइट साइड, मेटलाइट्स अलॉंग द बॉर्डर ऑफ दिस लाइन. हाऊ डिड दिस हॅपन. बघा इथं काय सांगितलेलं आहे. डाव्या बाजूला कोण आहे, उजव्या बाजूला कोण आहे, बरोबर बाउंड्रीला कोण आहे, नागमोडी रेषेला लागून कोण आहे, हे असं कसं काय घडलं. आता ते त्याचं उत्तर खाली दिले बघा. लेट अस कंपेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. चला त्याची वैशिष्ट्य समजून घ्या. कुणाचे धातूची वैशिष्ट्य काय आहेत, नॉन मेटलची वैशिष्ट्य काय आहेत, ही वैशिष्ट्य समजून घ्या म्हणून सांगितले तुम्हाला. इट इज कोणतर काय वाजवायला बघा, ते गारोड्याचा खेळ नसतो का तो, तसं मला वाटायला आपल्या बॉडीकडे. आता यामध्ये पूर्ण सायलेंट, फक्त शंकास्त्र विचारायचं. It is seen from the chemical formulae of simple ionic compounds that the cation in them is formed from metal while the anion from non-metal. त्याला अंडरलाईन करा. कॅटायन कशापासून तयार होतो, कॅटायन लक्षात ठेवा. कॅटायन म्हणजे लक्षात ठेवा, इथं कॅटायन शब्द आला असेल बघा. कॅटायन आहे का, कॅटायन म्हणजेच काय पॉझिटिव्ह चार्ज तयार होत असतो, त्याला आपण धन आयन म्हणतो मराठीमध्ये. लक्षात का, कॅटायन जिथं आहे त्याला अंडरलाईन करा. कॅटायन कशापासून तयार झाला, कुठे बघा कॅटायन, कॅटायन इन देम इज फॉर्म फ्रॉम मेटल. बरोबर आहे. कॅटायन कशापासून तयार झाला, मेटल पासून. लक्षात ठेवा मेटल पासून. मेटल म्हणजेच काय धातू. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय लक्षात ठेवायचं आपल्याला बघा. कॅटायन झालं, त्यानंतर एनायन. एनायन कशापासून तयार होतो, एनायन म्हणजेच काय पॉझिटिव्ह चार्ज, सॉरी निगेटिव्ह चार्ज. इथे निगेटिव्ह लिहितो बघा, असं म्हणजे ऋण प्रभार किंवा ऋण आयन. मराठीमध्ये काय म्हणणार तुम्ही, ऋण आयन म्हणा. आणि इथं धन आयन. ऋण आयन कशापासून तयार होणार आहे, नॉन मेटल पासून. का असं का, ऋण आयन आणि धन आयन असं का म्हटलं. आता हे दोन पॉइंट क्लिअर करणार आपण. इथं कसं काय होतं बघा. इथं मला सांगा, ज्यावेळी हे सगळे मेटल म्हणून सांगितले आपण, डावीकडचे कुठले सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे मेटल्स आहेत. हे काय करत माहितीये का, हा एक इलेक्ट्रॉन सोडून देतो, जाऊ दे उडून. मॅग्नेशियम म्हणतो काय 2 जाऊ दे उडून. ॲल्युमिनियम पण काय करणार आहे 3 ला उडवून लावतो. म्हणजे हा काय करतो, देतो सगळ्यांना. म्हणजे काय झालं, हे श्रीमंत झाले, पॉझिटिव्ह. श्रीमंत काय म्हणतात, घेऊ दे पाहिजे थोडी घेऊ दे माझ्याकडून, तसं. पण कुठंपर्यंत देणार, हे सोडियम एक देऊ शकतो, मॅग्नेशियम एक देऊ शकतो, ॲल्युमिनियम, सिलिकॉन विचार करणार तेच का घ्यायचं. फॉस्फरस काय करणार, देणारच नाही, घेणार. किती घेणार, 3 घेणार. सल्फर काय करणार, 8 करायचं इथं, 2 घेणार. क्लोरीन किती घेणार, 1 घेणार. आणि ऑर्गॉन घेणार पण नाही, ते त्याच्या वाटण चाललाय तो, कुणाकडे बघणार पण नाही. का, ऑर्गॉन समाधानी आहे, पोट भरलंय त्याचं. पण कुणाचं पोट भरलेलं नाही, हा घेणार म्हणून हा ऋण, हा घेणार हा पण ऋण, हा पण घेणार हा ऋण. ह्याची काही गॅरंटी नाही अजून. हा किती देणार, 3 देणार, मग हा पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह. म्हणजे हे जे मेटल्स आहेत ते काय सांगा, मेटल्स काय आहेत, धातू जे काय आहेत कॅटायन तयार करतात. आणि जे अधातू आहेत ते काय होणार, एनायन. एनायन म्हणजे ऋण आयन. ऋण म्हणजे ते कर्ज घेतात दुसऱ्याकडून. बघा ह्याने कर्ज किती घेतलं, 3चं कर्ज घेतलं. हे ना सल्फरनं कितीचं कर्ज घेतलं, 2चं. क्लोरीनने कितीचं कर्ज घेतलं, 1चं. आणि ऑर्गॉननं काय घेतलेलंच नाही, त्याला काही गरजच नाही कर्जाची, कारण स्वतः त्यानं कमवलेलं आहे भरपूर. आता यामध्ये
नेक्स्ट घ्या, हे पॉइंट कळालं का सगळ्यांना? यामध्ये बघा, हे क्लिअर झालं का बघा. शंकानंतर तुम्हाला प्रश्न मी त्या क्रेडिट देणार आहे शंकेसाठी. एवढं झालं ना क्लिअर? शंकामध्ये 2 मिनिट शंका विचारायच्या, क्लिअर करा. हे क्लिअर झालं का? 6 नंबर सांगा. पॉइंट 5 आणि 6 क्लिअर झाला. कॅटायन म्हणजेच काय? कॅटायन कोण फॉर्म तयार, कॅटायन कुणाकडे असतं, एनायन कुणाकडे आहे. कॅटायन का तयार झालं? इलेक्ट्रॉन दिल्यामुळे होतं का घेतल्यामुळे होतं? एनायन काय होतं? इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे होतं का दिल्यामुळे? लक्षात ठेवा, हे कशामुळे होतं? कॅटायन दिल्यामुळे होणार. धन प्रभार कधी निर्माण होणार? दिल्यामुळे. आणि ऋण प्रभार कधी होणार? घेतल्यामुळे. पण लक्षात ठेवा, देतो कोण घेतो कोण हे कळायला पाहिजे आपल्याला. मग हा किती देतो? +1 +2 +3, इथं -3 -2 -1, इथं काही घेणार पण नाही देणार पण नाही. म्हणजेच हे जे की नाही, हे देणे आणि हे घेणे, ह्याला व्हॅलेन्सी म्हणायचं, संयोजन म्हणायचं. काय नाही सांगा? संयोजन, व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजेच काय? जेवढे इलेक्ट्रॉन जातात किंवा जेवढे इलेक्ट्रॉन येतात त्या संख्येला काय म्हणायचं रे? व्हॅलेन्सी. आणि व्हॅलेन्सी कुठं असते माहितीये का? आउटर मोस्ट सेल असते, शेवटच्या कक्षेत. आता शेवटचं कक्ष म्हणजे कुठल्या बघा? हे बाह्यतम कक्षामध्ये असते. मराठीमध्ये बाह्यतम कक्ष म्हणायचं, इंग्लिशमध्ये आउटर मोस्ट शेल म्हणायचं आहे. इथं कॅटायन आणि एनायन पॉइंट क्लिअर झाला असेल तर पुढे जाऊया. पुढे काय म्हणले? From this, it is understood that metal atoms have a tendency to form a cation by losing its valence electron. बघा, मेटल जवळ कुठली टेंडन्सी आहे? मेटल काय करणार आहे? कॅटायन तयार करणार आहे. तो काय करणार? इलेक्ट्रॉन काय करणार? इलेक्ट्रॉन काय करणार? लूज करणार. इलेक्ट्रॉन गमावणे. मराठीमध्ये काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन गमावणे. इलेक्ट्रॉन गमावतो हा. इलेक्ट्रॉन गमावणे. आणि इलेक्ट्रॉन गमावून काय होतो हा? कॅटायन फॉर्म मध्ये तयार करतो. त्याची टेंडन्सी आहे, त्याची वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट. तिथं डेफिनेशन लिहायचे. व्हॉट इज मीन्ट ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट? लिहून घ्या, प्रश्न लिहून घ्या. आता कुठून व्याख्या बघा ह्याची. जो पहिला सेमी मध्ये पॉइंट क्लिअर करतो बघा, तो मेटल आहे का नाही? मेटल पासून मेटल ॲटम्स हॅव अ टेंडन्सी. बघा, पहिला ऐकून घ्या. सर कुठं आहे सारखं करायचं ते डंकावाने. मेटल ॲटम्स हॅव टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन बाय लूजिंग इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट. कुठून कुठे कळालं सांगा? पहिला सेमीचं क्लिअर झालं का बघा? वाचा. मेटल ॲटम्स हॅव टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन बाय लूजिंग इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. This property is called electropositivity of an element. तो तिकडे कसं सरलास? त्याला दिसते की तसं पण दिसणार नाही. इकडे सरून बघूया, दिसते की नाही? बघूया कसं. सारखी बघूया. तिघं एका रांगेत झालाय. हा, कसं दिसत नाही त्याला? तू जरा सर इकडे. हा, मग तिघं एका रांगेत तो झालता का नाही मग? हा, बघा इकडे इकडे करा. तुझी बघा मराठीची व्याख्या कुठं आहे. आता मराठीची व्याख्या येतो नाही बघा. हा, धातूच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयोजी इलेक्ट्रॉन गमावून धन बनण्याची असते. यालाच धातूच्या अणूंची प्रवृत्तीतून घ्या. धातूच्या अणूंची प्रवृत्ती कुठे आहे? धातूच्या अणूंची प्रवृत्ती ते बघ. धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयोजी इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची, यालाच मुद्रावेची काय म्हणतात? विद्युत धनता असे म्हणतात. काय म्हणतात? विद्युत धनता असे म्हणतात. धनता म्हणजे काय का? धन, धनवान, धनता म्हणतात. धनता लक्षात आलं का? सगळ्यांना व्याख्या कळाली? पहिल्याची व्याख्या कळाली. आता यामध्ये दुसरी पण व्याख्या तयार होणार आहे. व्याख्या कळाली सगळ्यांना मराठीमध्ये पण. ऑन अदर हँड म्हणले बघा, दुसऱ्या बाजूला an atom of non-metal has a tendency to form an anion. आता तिथं परत ॲटम आले. an atom of non-metal has a tendency to form an anion by accepting electrons from outside into its valence shell. त्याला काय म्हणायचं? an atom of non-metal have tendency to form an anion by accepting electrons from outside into its valence shell. तर त्याचा प्रश्न घ्या. सेमीमध्ये चेक करून घ्या. सेमीवाल्याने लक्ष द्या बुक मध्ये.
एन ॲटम ऑफ एन नॉन मेटल, पहिला उत्तर खून करून घ्या मी सांगत असताना, मग फळाच लिहून घ्या. ऑफ एन ॲटम ऑन अदर हँड आहे काय, हँड तर दिसतो का, हँड त्याच्या पुढे बघा, एन ॲटम ऑफ नॉन मेटल हॅज टेंडन्सी टू फॉर्म एन एनायन आहे का, एनायन तयार करतो बाय accepting electrons from outside into its valence shell. This is called the electronegativity of an element. तिथं लेच पुढं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणायचं. आता मराठीमध्ये कुठून स्टार्ट आहे बघा, ते मराठीमध्ये बघा कुठून स्टार्ट आहे, जरा दाखव मराठीमध्ये कुठून स्टार्ट आहे. अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारून ऋणायन बनण्याची असते. बरोबर आहे का, त्यालाच काय म्हणायचं, मूलद्रव्याची विद्युत ऋणता. काल का बाहेरून इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारून ऋणायन बनण्याची असते. झालं का, इथे पण पॉईंट क्लिअर झाला का बघा आपला. आता काय करायचं आहे, तर यामध्ये बघा सगळे पॉईंट, आता हे दोन्ही पण पॉईंट सांगतो तुम्हाला क्लिअर कसे झाले बघा. व्हॉट इज मीन्ट ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट, म्हणजे हे काय करणार सांगा. सपोज करा हा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे, इथं बघा लक्ष दे, हा सोडियम कोण आहे सांगा, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे, म्हणजे काय विद्युत धनता आहे. काय करतो रे, हा शेवटचं जे बाह्य कवच आहे यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, एक आहे. हा काय करतो, सोडून देतो, लूज करतो. मग लूज केल्यामुळे काय झालं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. तर हा काय करणार सांगा, आपण कुठला घेऊया, सल्फर घेऊया. सल्फरला बघा, सल्फरची पड किती झाली, 2 8 6. टोटल इलेक्ट्रॉन्स किती होते सल्फरचे, 16 होते. 16ची पड 2 8 6 झाली. मग 6 बाह्यतम कक्षामध्ये, मग बाह्यतम कक्षामध्ये इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, घेतले जाणार आहेत. किती घेतले जाणार आहेत, 2. याला काय म्हणायचं, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. यालाच म्हणायचं मूलद्रव्याची विद्युत ऋणता. कळलं का, वरती धनता आणि खाली ऋणता. कळलं का, देणे घनता का धनता, धनता. आता यामध्ये नेक्स्ट घ्या, पुढचा पॉईंट क्लिअर करूया आपण. त्यामध्ये काय सांगितले बघा, वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅस. आता नोबेल गॅस म्हणजेच काय रे, हे बघा हा जो बॉक्स आहे का नाही उभा, ग्रुप 18 आहे का ना, हा जो 18वा क्रमांकाचा जो ग्रुप आहे, मराठीमध्ये गण म्हणायचं, गण नंबर 18, इंग्लिश मध्ये ग्रुप नंबर 18. यामध्ये इलेक्ट्रॉन घ्यायची पण गरज नाही, द्यायची पण गरज नाही, समाधानी असतं ते. मग ह्याला काय म्हणायचं, स्टेबल म्हणायचं. काय म्हणायचं, स्टेबल. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं रे, स्थिर आहे. मग ह्याला काय म्हणायचं, कुठला गॅस म्हणायचं, नोबेल गॅस. बरोबर का, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन ह्या ग्रुप मध्ये येतात. त्याला काय म्हणायचं, राजवायू म्हणायचं. मराठीमध्ये काय म्हणायचं, राजवायू म्हणायचं. कुठला ग्रुप, तो ग्रुप नंबर 18. आणि 18 ग्रुपला राजवायू का म्हणायचं, कारण हे देणार पण नाहीत घेणार पण नाहीत, समाधानी. लक्षात ठेवा, कारण यांची कक्षा काय आहे, ते पूर्ण आहेत. इथं 8 आहेत बघा, 8 8. शेवटी 8 झाले की समजा की ते समाधानी झाले, त्यांचं अष्टक काय झालं, पूर्ण झालेलं आहे. आता नेक्स्ट घ्या पुढे, त्या नोबेल गॅसला अंडरलाईन करा. नोबेल गॅस कुठे आहे, राजवायू कुठे आहे बघा मराठीमध्ये. मराठीमध्ये राजवायू लक्षात ठेवा, आणि इंग्लिशमध्ये नोबेल गॅस कुठे आहे त्याला अंडरलाईन करा व्यवस्थित. राजवायू कुणाला म्हणतात हे लक्षात ठेवायचं. राजवायू म्हणजे असे वायू जे काय करतात, समाधानी असतात, इलेक्ट्रॉन देत पण नाहीत घेत पण नाहीत. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे मराठीमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूप जे आहे ते काय आहे, स्टेबल आहे. नेक्स्ट घ्या पुढचा पॉईंट. हाऊ इज द एबिलिटी टू लूज और एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल डिटरमाइन्ड. आता कशावरून कळतं रे, इलेक्ट्रॉन द्यायचे का, इलेक्ट्रॉन गमवायचे का, इलेक्ट्रॉन घ्यायचे, कशावरून कळतं ते बघा. आता कशावर कळणार आहे. ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी एटम आर हेल्ड बाय द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. आता जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे सगळे धरून ठेवलेले आहेत. हा एक इलेक्ट्रॉन कोणी धरून ठेवलाय सांगा, ह्या केंद्रकाने धरून ठेवलाय. केंद्रकाकडे काय असतं रे, एक प्रभार असतो, त्याला म्हणायचं केंद्रकीय प्रभार. काय म्हणायचं त्याला, न्यूक्लिअर चार्ज म्हणायचं. ह्याच्याकडे हा जो मेन असतो का नाही, डॉन आहे हा, ह्याला म्हणायचं न्यूक्लिअर चार्ज असतो ह्याच्याकडे. ह्याला म्हणायचं मराठीमध्ये केंद्रकीय प्रभार असतो. आणि केंद्रकीय प्रभार म्हणजेच काय असतं रे, शक्तिमान व्यक्ती असतो, हा धरून ठेवतो ह्याला. पण याची क्षमता काय होती धरण्याची, हे बघा हे अंतर वाढलेलं आहे, मग धरण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे हा एक सोडियम मधला एक काय होतो, निघून जातो. सोडियम मधला काय होतो, एक निघून जातो. मग धरण्याची जर क्षमता जास्त झाली असेल तर कुणामध्ये धरण्याची क्षमता जास्त आहे बघा, इथून जास्त आहे. फॉस्फरस,
सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन यांची धन क्षमता जास्त आहे. मग हे इलेक्ट्रॉन लूज करत नाही, तर हे काय करतात, केंद्रकीय प्रभार इथं जास्त आहे कुणाचा, फॉस्फरचा. इथं ह्याचा चार्ज, आतला जो चार्ज आहे का नाही ह्याचा जास्त आहे सगळ्यात, त्यामुळे इलेक्ट्रॉन निघून जात नाही, तर दुसऱ्याकडून घेतात हिसकावून. इथं पण चार्ज काय रे, जास्त आहे, दुसरीकडून घेतात हे. इथं जो चार्ज आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, इथला केंद्रकीय चार्ज काय असतो, प्रभार कमी असतो. फोड. आता नेक्स्ट, आज फटाकडे वाजवले जास्त. आता नेक्स्ट घ्या. इलेक्ट्रॉन कशाने धरलेले कळाले, एक इलेक्ट्रिकल चार्ज असतो, एक विद्युत प्रभार असतो. लक्षात ठेवा, केंद्रकीय प्रभार म्हणलं चालतं किंवा विद्युत प्रभार ते धरलेले जातात. ऑल द इलेक्ट्रॉन्स झालं, इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल्स lie in between the valence cell and the nucleus. आता इनर शेल कुठला रे हातला, हा हे मधले सेल्स आहेत, म्हणजे आतले कवच, मधले कवच. मधले कवच कुणामध्ये येतात रे, हे बाहेरचा कवच आणि हे न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. केंद्रक आणि बाह्य कवच यांच्यामध्ये आतले कवच पडून असतात. मराठी इंग्लिश मध्ये बघा, इनर सेल्स लाई बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट सेल. इनर सेल्स, देर आर 2 इनर सेल्स लाईज बिटवीन, कुठं पडलेलं आहे ते, कुणाच्या मध्ये येते, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट सेलच्या मध्ये पडलेले आहेत. म्हणजेच जे आतले जे कवच आहेत दोन, ते केंद्रक आणि बाह्य कवच यांच्यामध्ये पडून राहिलेले आहे. ते तो पॉइंट आहे, ते दिलेला आहे. नेक्स्ट काय सांगितलं बघा, बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स the effective nuclear charge exerting an attractive force on the valence electrons is somewhat less than the actual nuclear charge. म्हणजे पहिल्यामध्ये जो न्यूक्लियर चार्ज आहे तो कमी आहे म्हणून सांगितलेला आहे. thus the number of valence electrons in the metal is small. म्हणजे इथं काय सांगितले, मेटलचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ते कमी आहेत. also the effective nuclear charge exerting attractive force on the valence electrons is small. As combined effect of these two factors, metals have tendency to the lose valence electrons to form cations having stable noble configuration. This tendency of an element called electropositivity is the metallic character of that element. आता तेच मराठी आणि सेमी मध्ये दोन्ही मध्ये सांगतो. जे मेटल्स आहेत, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, हे काय आहेत, मेटल्स आहेत म्हणजे धातू आहेत. यांच्याकडे काय असणार आहे, न्यूक्लियर चार्ज कमी असणार आहे. त्यांची टेंडन्सी काय असणार आहे, सोडून द्यायची असणार आहे. इलेक्ट्रॉन काय होतात, गमावतात. त्याला काय म्हणायचं आपण, विद्युत घनता असं म्हणतो. आणि विद्युत घनता काय होत जाते, पुढे कमी 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 होत जाते. आणि कोण वाढत जातं सांगा, ऋणता वाढत जाते. इथं धनता, इथं धनता, इथं धनता, नंतर इथं काय, ऋण 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 ऋण. जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसं काय वाढत जाणार आहे सांगा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाणार आहे. म्हणजेच काय वाढत गेलं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर कधी म्हणायचं सांगा, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच काय. आता ह्यामध्ये दोन गोष्ट क्लिअर करूया आपण. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच काय, धातू गुण. मग धातू गुण कुणाकडे असतो रे, जे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात त्याला म्हणायचं मेटॅलिक. आता कोण कोण देते बघा सांगा, सोडियम हा मेटॅलिक आहे, मॅग्नेशियम हा काय मेटॅलिक आहे, ॲल्युमिनियम हा पण काय मेटॅलिक आहे. का, ते इलेक्ट्रॉन काय करतात, दुसऱ्याला देतात. इलेक्ट्रॉन काय होतात, लूज करतात. मला सांगा, धातू गुण हा थोडं कमी कमी होत जातो आणि कोण वाढत जातं, अधातू गुण. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस स्लोली अँड इन्क्रीजेस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे धातू गुण हळूहळू कमी होत जाऊन अधातू गुण वाढत जातो. अधातू गुण वाढणे म्हणजेच काय रे, इलेक्ट्रॉन घेणे. मग इथं देतात, इथं देतात, इथं देतात, इथं गॅरंटी नाही, इथं घेतात, इथं घेतात, इथं घेतात, इथं घेतात. मग घेणे म्हणजेच नॉन मेटॅलिक अधातू गुण, आणि देणे म्हणजे, लक्षात ठेवा ते क्लिअर करा, एवढं शॉर्टकट लिहून घ्यायचं. देणे, मेटॅलिक म्हणजेच काय, देणे, आणि नॉन मेटॅलिक म्हणजेच काय, घेणे. मग देणे घेणे कधी आहे बघा, जसं मी ह्यातून उडी मारत गेलो तसं काय होतं ते सांगा, घेण्याची क्षमता वाढत जाते. आणि घेण्याची क्षमता वाढली म्हणजे कुठलं कॅरेक्टर वाढलं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं. इथं पॉइंट झाला बघा, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे घेण्याची क्षमता वाढली. आणि कोणाची क्षमता वाढली, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण वाढलं. म्हणजे म्हटले बघा, वाढत जाणारी विद्युत ऋणता व अधातू गुण. मी असा बांध केला, याचा अर्थ डावीकडून उजवीकडे जाताना, ह्या टोकाकडून त्या टोकाकडे जाताना. म्हणजे इथं आपला हा पॉइंट क्लिअर झाला, लक्षात आलं. आता यामध्ये ते दोन प्रश्न तुम्हाला कळाले.
आता नेक्स्ट जे आपले दोन प्रश्न विचारणार आहे आपण ते मोस्ट IMP क्वेश्चन्स आहेत. हा चार्ट पण बघा, इथे तुम्हाला दिलाय बघा, जो चार्ट खाली दिलाय तो पण बघा काय वाढत गेलेला आहे. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस बघा, पहिल्यांदा काय दिलंय त्या चार्ट मध्ये बघा, अणूची त्रिज्या कमी कमी होत जाते. बघा की हा केवढा अणू मोठा आहे बघा, इकडे बघा, नंतर बघा एवढा झाला, नंतर एवढा झाला, नंतर लहान 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 होत गेलेले. मग डावीकडे जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या काय झाली, कमी झाली. कशामध्ये, पिरियड्स मध्ये, आवर्तनामध्ये. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हे वाक्य दिलेच मी. कोण वाढत गेलं, कोण वाढत गेलं, विद्युत ऋणता आणि अधातू गुण. आणि त्याच्या अपोजिट काय लिहायचं सांगा, काय डिक्रीज झालं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज झालं. पुढे गेला कुठला कॅरेक्टर डिक्रीज होणार आहे, हा मेटल राहणार का रे, नाही, मग मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज झालं, ते एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता इकडे घ्या पुढे, आता पुढचे जे प्रश्न आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, यामध्ये लक्षात ठेवायचं. पुढचे जे प्रश्न आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, ते प्रश्न आपण पहिला क्लिअर करूया. त्यामध्ये दोनच प्रश्न विचारले आहेत. पेज नंबर किती वरती बघा, पेज नंबर 27 वरती. पहिला ते दोन प्रश्न लिहून घ्या, मग त्या प्रश्नाचे उत्तर आपण यामध्ये क्लिअर करूया. चला दोन प्रश्न लिहून घ्या पहिला. आता यामध्ये जो पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे बघा, क्वेश्चन नंबर जो तुम्ही दिलेला आहे मी, व्हाय मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस गोइंग अप टू डाऊन इन द टेबल. ग्रुप मध्ये, आता ग्रुप म्हणजे तुम्हाला माहित आहे, जो फर्स्ट ग्रुप आहे आपला, ग्रुप नंबर फर्स्ट, गन फर्स्ट, त्यामध्ये एलिमेंट्स कुठले बघा, हायड्रोजन एक आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. पुढे यामध्ये काय झालंय बघा, यामध्ये वरून खाली येत असताना, वरून खाली येत असताना कुठला गुणधर्म वाढलाय सांगा, कुठला गुणधर्म वाढलाय, वरून खाली येत असताना मेटॅलिक कॅरेक्टर वाढलाय. म्हणजे कुठला गुण वाढला, धातू गुण वाढत चाललाय. धातू गुण वाढत म्हणजे काय सांगा, देण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. कशी काय बघा, देणे कसे वाढले बघा, हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, हा काय करणार, एक काय करणार, एक घेणार का देणार, काय करणार हायड्रोजन सांगा. जसं जसं आता खाली बघा, पहिला कक्ष 1 आहे, नंतर किती झाले, 2 झाले. हा काय करतो, ऍक्च्युली H2 बनवायचा आहे. हा काय करतो सांगा, घेतो किंवा देतो, इथे काय गॅरंटी नाही, याला 2 बनवायचं आहे. म्हणजे H2 बनायला इथं काय पाहिजे, 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे एक्स्ट्रा, म्हणजे तो 2 करायचा याला. तर इथं काय करणार, हा घेणार. आता नेक्स्ट घ्या पुढे बघा, त्यानंतर लिथियम बघा, लिथियमची किती आहे, 2 1 आहे. हा काय करणार, शेवटचा जो 1 आहे तो निघून जाणार. सोडियम मध्ये बघा 1, हा सहजपणे निघून जाणार. का रे, सहजपणे का निघून जाणार सांगा. बघा इथं फोर्स आहे, इथं हे आहे, कोण होता आपण, तो डॉन आहे, डॉन असं बेडे घालून, हे शेवटचं इलेक्ट्रॉन किती, 1 आहे. बघा ह्या डॉनचं म्हणजे कोण, न्यूक्लियस जो आहे की न्यूक्लियसने ह्याला धरून ठेवलेलं असतंय, कुणाला, शेवटच्या इलेक्ट्रॉनला. याचं दोघांचं अंतर कनेक्शन किती जवळ आहे बघा. आणि नंतर लिथियम मध्ये बघा, डॉन आत गेला जरा, आणि हा इलेक्ट्रॉन कुठे आहे बघा, लगेच निघून, म्हणजे हा पटकन जाईल का निघून, हायड्रोजन मधून निघून जाईल का पटकन सांगा मला, निघून जाणार नाही पटकन, तर तो घेऊ शकतो थोडासा जास्त. हा काय करणार आहे, जरा जास्त वेगाने जाणार, कुणापेक्षा, हायड्रोजनच्या तुलनेत. आता ह्याचं बघा की, डॉन इथं राहिला आणि शेवटचं कर इथं राहिलं, मग दोघांमधलं अंतर किती बघा, जास्त लांब झालं. म्हणजे जसं खाली येईल तसं जो मेंबर आहे आतला धरून ठेवणारा कोण, न्यूक्लियस, आणि शेवटचं घर, ह्या दोघांतलं अंतर काय होत चाललंय, वाढत चाललंय. आणि वाढत गेल्यावर याचा अर्थ इलेक्ट्रॉन शेवटचे पळून चाललेत, कुणापासून लांब पळून चाललेत, न्यूक्लियस पासून. जसं अंतर वाढत गेलं की काय होणार, न्यूक्लियस सहजपणे निघून जाणार. मग सगळ्यात फास्ट न्यूक्लियस सोडणार कुठला इलेक्ट्रॉन, सोडियमचा. शेवटचा जो आहे की नाही ऍटम त्यातला, त्या चार्ट मधला बघा, शेवटचा कोण आहे बघा, फ्रँसियम आहे की नाही, फ्रँसियम. फ्रँसियम मधला इलेक्ट्रॉन शेवटचा सगळ्यात जलद गतीने निघून जाणार. का, कारण तो शेवटी आहे आणि त्याच्या कक्षा भरपूर वाढलेल्या असणार आहे. त्याच्या कक्षा काय होणार, अशा वाढत वाढत जाऊन शेवटचं जे कक्ष आहे आणि जे अंतर आहे इथलं, ह्या दोघांमधलं अंतर जेवढं वाढलं की कनेक्शन तुटलं दोघांमधलं, त्यामुळे हा इलेक्ट्रॉन पटकन दुसरीकडे जाणार पळून. लक्षात येते का, कधी पळून जाणार, कधी धरून ठेवणार. तर हा लक्षात ठेवायचा, हा धरून ठेवत असतो मेन. इथं अंतर कमी आहे दोघांमध्ये, इथं अंतर वाढत गेल्यावर काय होणार आहे, डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट सेल इन्क्रीज झालं की इलेक्ट्रॉन लूज सहजपणे होतात. याचा अर्थ तिथे काय वाढलं सांगा, तिथं कुठला कॅरेक्टर वाढला, मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार. सहजपणे जेवढ्या फास्टपणे इलेक्ट्रॉन लूज होणार. आता मला सांगा, ह्यात
सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम ह्यामध्ये सगळ्यात जास्त मेटॅलिक कॅरेक्टर जास्त कुणाचा आहे? सोडियमचा आहे, मॅग्नेशियमचा आहे, ॲल्युमिनियमचा आहे. पटकन इलेक्ट्रॉन कुठला लूज होणार यातला? पटकन इलेक्ट्रॉन लूज कुठला होणार आहे? सोडियमचा होणार आहे. का सांगा? सोडियम कडे एकच आहे शेवटी, सहज निघून, मी सांगितले की 2 आहे, 2 मेंबर झाले, निघून जाणार नाहीत पटकन, हळूहळू जाणार. इथं ॲल्युमिनियमचे 3 मेंबर आहेत, शेवटी जरा वेग कमी होणार, लक्षात का? आणि इथं सांगा एक जायला वेळ कमी लागणार. हा समजा हा 2 सेकंदात गेला तर हा काय होईल रे? 1 सेकंद. हा काय होईल? अर्ध्या सेकंदात. म्हणजे निघण्याचा जो वेग आहे तो खाली जाताना काय होणार आहे? कमी होत जाणार, म्हणजे जलद गतीने जाणार निघून. मग त्याला म्हणायचं शेवटचा जो आहे का त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर काय असणार आहे? धातुगुण जास्त असणार आहे. म्हणून काय सांगितले? वरून खाली येत असताना कुठला गुणधर्म वाढणार? मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार. त्याचं रिझन दिले बघा. The periodic trend in the metallic character of elements is clearly understood from their position in the modern periodic table. Let us first consider the metallic character of elements belonging to the same group. While going down a group, त्याला अंडरलाईन करा. While सेमी मध्ये पहिला, जेव्हा वरून खाली जात असताना, वरून खाली येत असताना, while going down a group, new shell gets added. नवीन कक्षा वाढत जाते, नवीन कवचाची भर पडत जाते. जेव्हा वरून खाली येत असताना नवीन कवचाची भर पडत जाते. कुठं आहे बघा तो पॉइंट? वरून खाली येत असताना नवीन कवचाची भर पडत जाते. इथं कुठं आहे का बघ? घनात वरून खाली जात असताना नव्या कवचाची भर पडते. तिथून एकापासून घे, एकापासून झालं. वरून खाली येत असताना काय होतं रे? नवीन अजून स्टार्टिंग केले, कुठंपर्यंत सांगितलेलं नाही. वरून खाली येत असताना नवीन कवचाची काय होत जाते? भर पडत जाते. झाले? भर पडत गेले का नाही? बघा, एक घर होतं हायड्रोजन मध्ये, लिथियम मध्ये किती घर झाले? 2. सोडियम मध्ये किती घर झाले? 3. मग नवीन कवचाची भर पडले का नाही? न्यू शेल्स ऍडेड झालाय का नाही? झालेला आहे. आता नेक्स्ट बघा. रिझल्टिंग इन अँड इन्क्रीजिंग इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. रिझल्ट, त्याचा परिणाम काय झाला? हा न्यूक्लियस आहे आणि हा काय? ह्यालाच काय म्हणायचं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. हा जो एक दिसतो की नाही शेवटचा, त्याला काय म्हणायचं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, संयुजा इलेक्ट्रॉन. मग काय झालं? त्याचा परिणाम काय झाला? केंद्र आणि संयुजा इलेक्ट्रॉन यामधलं अंतर काय झालं? वाढलं, अंतर वाढलं. दिस रिझल्ट्स इन द लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आणि त्याच्यामुळं जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, कशावर पडणार आहे? ह्याचा जो चार्ज कुणावर पडणार आहे? या इलेक्ट्रॉनवर जो पडणार आहे प्रभार, तो कमी झाला. thereby lowering the attractive force on the valence electrons. आणि काय लोअरिंग झालं? लोअरिंग म्हणजे कमी झालं. लोअरिंग म्हणजे काय झालं? साई कमी झालं. जो फोर्स पडणार आहे ह्याच्यावर, तो काय होणार आहे? कमी होणार आहे. मला माहिती आहे का, जवळची वस्तू आपण पटकन ओढून घेऊ शकतो, पण लांबची वस्तू लगेच घेऊ शकतो का? नाही. तसं on the as a result of this tendency of the atom to lose electrons increases. याचाच परिणाम अणूची प्रवृत्ती काय होणार आहे? इलेक्ट्रॉन सहजपणे निघून जाणार. लक्षात ठेवायचं. ऑल्सो द पेनल्टिमेट सेल बिकम्स द आउटरमोस्ट सेल ऑन लुझिंग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आणि ह्याला म्हणायचं कुठलं बघा? शेवटून 2 नंबरचं सेल असते की नाही, त्याला काय म्हणायचं? पेनल्टिमेट सेल म्हणायचं. कसलं सेल म्हणायचं? पेनल्टिमेट. काल का त्याला मराठीमध्ये काय उपांत्य सेल म्हणले का बघा? उपांत्य कवच. शेवटून 2 नंबरचं असते की नाही. उपांत्य फेरी म्हणजे माहितीये का? फायनलच्या अगोदरची, फायनलच्या अगोदरची ना. हे फायनल आहे आणि ह्याची, त्याला म्हणायचं पेनल्टिमेट. कुठला सेल आहे हा? उपांत्य कवच. मराठीमध्ये लक्षात ठेवा. सेल बिकम्स द आउटरमोस्ट सेल ऑन लुझिंग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. द पेनल्टिमेट सेल्स इज कम्प्लीट ऑक्टेट. आणि हे जे नाही, एक निघून गेल्यावर काय होणार आहे? हे जे 2 बघा असं असणार आहे ते, आणि हे 2 असणार आहे तिथे इलेक्ट्रॉन. इथं किती असणार सांग? 8 असणार. आणि 8 झाल्यामुळं हा जो सेल झाला काय? कम्प्लीट ऑक्टेट झाला. त्याचं अष्टक काय झालं रे? पूर्ण झालं. therefore the resulting cation has special stability. Due to this, the tendency of the atom to lose electrons increases further. The metallic character of an atom, its tendency to lose electrons. Therefore following trend is observed. The metallic character of elements increasing while going down the group. ते सगळं उत्तर जिथून सांगितलंय ते ग्रुप पर्यंत त्याचं उत्तर आहे शेवटपर्यंत. म्हणून वरून खाली येत असताना घरात काय होणार आहे? धातुगुण वाढत जाणार आहे. मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. सोपा आहे, लक्षात का?
तुम्हाला वाय मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज का होतात. तर इथेच एक्झाम्पल मगाशी एक्सप्लेन केलंय, फक्त वाचतो बरोबर. while going from to left to right within a period the outermost shell remains the same. डावीकडून उजवीकडे जाताना घरं वाढलेली नाहीत. बघा इथं पण 3 कवच आहेत, इथं पण 3 आहेत. बघा की इथं पण इथं 3, इथं 3, इथं 3, इथं 3 घरं वाढलेत का बघा. शेल्स रिमेन सेम, कवचांची संख्या सारखीच असते. however the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing. इथं काय झालं बघा. thus the effective nuclear charge goes on increasing. as a result of this tendency of atom to lose valence electron decreases within a period from left to right. इथं बघा पॉइंट काय सांगितलंय. इथं ज्यावेळी मी डावीकडून उजवीकडे जाईल त्यावेळी काय इन्क्रीज होणार आहे सांगा. पॉझिटिव्ह चार्ज ज्यादा वाढणार. इथं एक पॉझिटिव्ह चार्ज होता, बरोबर आहे का. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे ऋण प्रभार वाढत जाणार. पहिल्यांदा एक ऋण प्रभार होता, नंतर 2 ऋण प्रभार झाला, नंतर 3 ऋण प्रभार झाला, बरोबर आहे का. while the atomic radius, त्याच्यानंतर atomic radius काय होत चाललंय बघा. अणुची त्रिज्या काय होत चाललंय त्याच बाजूला कमी होत चाललेली आहे. इथं बाकी अणुची त्रिज्या काय होत चाललेली आहे, कमी होत गेलेली आहे. त्यामुळे काय झालं बघा. goes on decreasing and thus the effective nuclear charge goes on increasing. त्यामुळे जो चार्ज आहे का नाही बघा की हे कमी कमी होत चाललंय. म्हणजे हे जे शेवटचे असतात का नाही कुणाजवळ हे चाललेले सांगा, न्यूक्लियस जवळ हे चाललेले आहेत. त्यामुळे हे सहजपणे निघून जातील का पुढे पुढे गेल्यावर, नाही. तेच लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर काय म्हटलंय बघा. ऍज अ रिझल्ट ऑफ दिस टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस विथ इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. त्याच्यामुळे डावीकडून उजवीकडे जात असताना आवर्तनामध्ये अणूची इलेक्ट्रॉन गमावण्याची क्षमता काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. इलेक्ट्रॉन गमावणार नाही, ते इलेक्ट्रॉन गमावणार नाहीत तर इलेक्ट्रॉन काय करणार, घेणार. ते लक्षात घ्या. मग इथं त्याचं उत्तर आहे. कशाचं उत्तर सांगा ते, कशाचं उत्तर हे दुसरा जो पॅसेज आहे का नाही छोटासा तो 4 ओळीचा, ते उत्तर कुणाचं आहे, हेच आहे बघा. वाय मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. लक्षात आलं का. आणि वरचं जर तुम्हाला उत्तर जर लय मोठं वाटत असेल तर कुठेपर्यंत घ्यायचं माहितीये का. वरचं जे उत्तर जर लय मोठं होत असेल तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पर्यंत घ्या, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पर्यंत. तर तिथं पण घेऊ नका, इन्क्रीजेस पर्यंत घ्या. त्याचे पुढचे कोळ ऍड करा त्यात, इन्क्रीजेस पर्यंत. आता बघा इन्क्रीजेस पर्यंत घ्या, लय पण शॉर्टकट करू नका. हे वरचा हा फक्त, हा तुला कळालं. इथून बघ हे जे प्रश्न मी तिसरा घेतलाय तर क्वेश्चन नंबर 3 लिहायचं. इथून एका गणापासून ते कुठेपर्यंत, इथेपर्यंत घ्या, ठरतेपर्यंत झालं. त्यानंतर काय करायचंय पुढे, आणि हा इथून हे उत्तर जे मधलं आहे ते कशातलं उत्तर सांग, क्वेश्चन नंबर 4चं. पॉइंट क्लिअर केला. सायन्स कसं माहितीये का, जोपर्यंत तुम्ही ते एक शब्द असतो, एक शब्द क्लिअर झाल्याशिवाय सायन्स कळणार नाही. नाहीतर मग नुसतं पोपटपंची होणार. आणि आता पोपटपंची केलं की 11-12ला पण पोपटपंची होणार. पॉइंट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. उत्तर पाठ करायला लागत नाही सायन्सचे. एकदा क्लिअर झालं की एकदा वाचणं गरजेचं आहे. तर यामध्ये पॉइंट क्लिअर झाला का बघा. शेवटच्या 2 ओळी बघून घेऊया आपण. चला अजून पुढचं भरपूर आहे काय, पण राहिलेलं बघा आपण काय करूया नंतर बघूया. चला आता मॅथ्स काढून घ्या.